नमस्कार. तुम्हाला सुद्धा अशी पालकाची सुकी भाजी वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या चवीची खायची असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर त्यासाठी इथे मी एक पेंडी पालकाची स्वच्छ निवडून धुवून अगदी कोरडी करून घेतलेली आहे. तर आता हे पालकाची पेंडी मी मध्यम आकारामध्ये कट करून घेत आहे. म्हणजे अगदीच याचे फारही पालक बारीक चिरायचा नाही किंवा अगदीही मोठा चिरायचा नाही. हे पहा, या पद्धतीने एक पेंडी पालक मी इथे चिरून घेतलेला आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा एका पॅनमध्ये मी घेते 2 पळी तेल. तेल छान गरम झालं की यामध्ये घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे. आता यामध्ये घालते मी अगदी छोटी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा. भाजी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण चवीला सुद्धा खूप छान लागते ही भाजी. या पद्धतीने ट्राय नक्की करा. इथे आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 1 चमचा ठेचून घेतलेला लसूण आणि 2 मिरची असं घालते. हे सुद्धा या कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद. हळद घातलं की कांदा पटकन परतला जातो. यामध्ये आपण मिरची घातलेली आहे, यामुळे मी लाल तिखट घालत नाही आणि मी छोट्या मुलीच्या टिफिनसाठी ही भाजी करत आहे. तर त्यामुळे मी यामध्ये तिखट घातलेलं नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही तिखट घालू शकता. आता एक छोटीशी वाटी मुगाची डाळ जी मी अर्ध्या तासापूर्वी भिजवली होती ती यामध्ये घालायची आहे. छान मिक्स अशी परतून घ्यायची. कांदा आणि मुगाची डाळ एकजीव असं मिक्स परतून घ्यायची आहे. आता यामध्ये चिरून घेतलेला पालक घालणार आहोत. तर झटपट होणारी आणि एक वेगळ्या चवीची अशी पालकाची सुकी भाजी लागते. यामुळे लहान मुलीसुद्धा अशी पटकन खातात. तर ही रेसिपी जर का तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. काय होतं की व्हिडिओ खूप पाहिला जातो पण तुम्ही सबस्क्राईबच करत नाही. तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे, प्लीज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. तर आता आपण डाळ आणि पालक दोन्ही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जसजसं आपण हे छान असं परतून घेऊ तसं भाजीची क्वांटिटी थोडीशी कमी होते, पण चवीला अप्रतिम ही सुकी भाजी लागते पालकाची. तर या पद्धतीने करून नक्की पहा. तर आता याला मी एकसारखं हलवून घेत आहे. गॅसची फ्लेम अगदी मिडियमच ठेवलेली आहे. शक्यतो पालेभाज्या जास्त वेळ परतू नये, त्याच्यातील पौष्टिक असे जीवनसत्व नाहीसे होतात. तर आता मी यामध्ये घालते मीठ घातल्यानंतर पालकाला खूप असं पाणी सुटतं. तर त्याला मिठाला मिक्स करून घेतलं. तुम्ही पाहू शकता यामध्ये किती पाणी आपलं साठलेलं आहे. तर आता हाय फ्लेमवरती अगदी 2 मिनिटात हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर 2 मिनिटानंतर पाहूया पालकामधील आपल्याला संपूर्ण पाणी आटून गेलेलं आहे आणि आपली भाजी अशी ओलसर झालेली आहे, जी आपल्याला पोळी किंवा भाकरीसोबत खाताना खूप छान लागते. तर अगदीही ड्राय झालेली नाही आणि ओलीही नाही. तर याच पद्धतीने पालकाची भाजी ठेवायची आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे जे मी कुटून घेतले आहेत, तर ते जाडसर असा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे. तर जाडसर शेंगदाण्याचा कूट या पालकाच्या भाजीमध्ये खूप छान लागतो. तर कूट घातल्यानंतर सुद्धा मी जास्त वेळ ही भाजी गॅसवरती परतणार नाही. अगदी कूट मिक्स होईपर्यंत एक अर्धा ते 1 मिनिटच याला मंद गॅसवरती नुसतं परतायचं आणि लगेचच भाजी आपल्याला खाली काढून घ्यायची आहे. तर कूट फक्त मी मिक्स करून घेते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने पालकाची सुकी भाजी करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की ही भाजी कशी लागते. तर आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि पालकाची भाजी खाली काढून घेते. ते पहा, अगदी वेगळ्या पद्धती आणि वेगळ्या चवीची पालकाची सुकी भाजी बनवून तयार आहे. आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.